आज पक्ष कार्यालयामध्ये आताच 31 तारखेला एक बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये येणारा 3 नोव्हेंबर हा पक्षाचा वर्धापन दिन महाक्रांतीभूमी साजरा होणार आहे। त्याकरता जास्तीत जास्त लोक सुधारणा येतील असे त्यांना मी जिल्हा समन्वयक आदेश दिले आणि त्या आदेशाचं पालन माझे तालुका अध्यक्ष भगवानजी शिंदे हे करतील हा मला विश्वास आहे। तसंच माझा युवक अध्यक्ष भावेशजी गायकवाड हा सुद्धा ताकदीने जास्तीत जास्त लोक महाक्रांतीभूमी आणेल हे सुद्धा मला पूर्णपणे कल्पना आहे। आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या आताच निवडणुका जाहीर झाल्या। या निवडणुकीमध्ये आम्ही गट व गण या सर्व जागा सहभागी लढणार। आणि दुसरं असं आहे की पंचायत समिती नाडसूड गण व आडुशे गण यामध्ये तालुका अध्यक्ष भगवानजी शिंदे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली। तसेच जावळपाडा गणातला सुद्धा पंचायत समितीसाठी आमचे युवक अध्यक्ष भावेशजी गायकवाड यांची सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली। आजच्या मीटिंगमध्ये आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावणे यांनी जी माझी नाडसूड गणामधून उमेदवारीसाठी घोषणा केली त्यांचा आदेश पाळून मी या उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि ती पार पाडण्याचा प्रयत्न करेन। आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व उपस्थित आदिमाजी पदाधिकारी आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय आमचे आधारस्तंभ राहुलभाई सोनावणे तसेच कोकण संघटक आदरणीय रवींद्रनाथ ओवाल तालुका अध्यक्ष भगवानजी शिंदे साहेब वर्धापन दिनानिमित्त तयारी करण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत। आणि आपल्या रायगड भूमीमध्ये वर्धापन दिन मोठा उत्साहाने साजरा करण्यासाठी सर्व उपस्थित आम्ही सर्व राहुलभाईंनी आमची जबाबदारी ती आम्ही पार पाडू आणि तिथं आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन जाऊ। दुसरी एक महत्त्वाची सूचना राहुलभाईंनी पक्षाथ्रो जी आम्हाला पंचायत समितीसाठी जांभूळपाडा गणातून माझी निवड करतात तो पद मी स्वीकारतो आणि माझी जी नियुक्ती करते त्यासाठी मी पूर्ण माझ्या पद्धतीने साक्षीदार राहतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आमचे नेते राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये काम करीत आहे। आमची युती जी आहे ही युती आमची भारतीय जनता पार्टी बरोबर आमची युती आहे। संपूर्ण देशामध्ये आमची युती भारतीय जनता पार्टी बरोबर आहे। या युतीतूनच आमचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब हे मंत्रिपदावर विराजमान आहेत। आणि आता सगळ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका आम्ही महायुतीतून आम्ही लढणार आहोत। महायुतीतून लढत असताना या ज्या निवडणुका आता ज्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमचं मित्र पक्ष असलेले हे आम्हाला विचारतच घेत नाही। यामुळेच आम्ही आता असा विचार केलेला आहे की आम्ही या सुधागड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जर आम्हाला आमच्या मित्र पक्षाने विश्वासात घेतलं नाही किंवा आम्हाला विचारलं नाही तर निश्चितपणे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढू। आणि त्याची सुरुवात म्हणून आज आम्ही सुधागड तालुक्यापासून करीत आहोत। खरं तर आमचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलजी सोनावणे साहेब यांनी आत्ताच 2 उमेदवारी इथं जाहीर सुद्धा केलेल्या आहेत। आणि बरोबर आहे आम्ही या निवडणुका आम्ही आमच्या संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत। आम्ही आमच्याकडे पैसे नसले तरी आम्ही पैसा उभा करू परंतु या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू आणि आमचे उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून आणू। खरं तर मित्र पक्षाने आम्हाला बरोबर घेतलं पाहिजे, आम्हाला चर्चेत सामील करून घेतलं पाहिजे। आमची मित्र पक्षांकडे फार मोठी मागणी नाही
आम्ही मित्र पक्ष फक्त आम्हाला एवढ्यासाठीच बघतो की ते राखीव जागा असेल, एससीची जागा असेल तरच आमचा मित्र पक्ष आमचा विचार करणार आहे का? त्यापेक्षा विचार जर करणार नसतील तर मात्र आम्ही स्वतंत्रपणे या आमच्या सुधागड तालुक्याच्या 6 जागा आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आजच्या या बैठकीत घेतलेला आहे. आजची ही बैठक खरं तर जो पक्षाचा वर्धापन दिन आहे क्रांतीभूमीमध्ये महाड येथील, त्या वर्धापन दिनाच्या संदर्भात ही बैठक होती. परंतु लगेचच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल कधी वाजेल आणि हे वाजण्या अगोदरच आम्ही आमची पूर्वतयारी म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही हे जाहीर करतोय की आम्ही सगळ्याच्या सगळ्या जागा लढणार आहोत. मग आम्ही निवडून आलो नाही तरी चालेल, परंतु आम्ही कुणाला तरी पाडण्याचं काम मात्र निश्चित करू, याची आमच्या मित्र पक्षाने देखील नोंद घ्यावी असा आमचा ठाम विश्वास आहे. आणि आम्हाला हा सुद्धा विश्वास आहे अजूनही वेळ गेलेली नाही आणि आता आमचे मित्र पक्ष जे आहेत ते आम्हाला निश्चितपणे बोलवून मानासन्मानाने आमच्या बरोबर बोलणी करतील आणि आम्हाला निश्चितपणे मानासन्मानाने जागा देतील असं आम्हाला वाटतंय.